मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात पुन्हा एकदा नवीन अपडेट आलेला आहे आणि या माध्यमातून सगळ्याच बहिणींना आता त्यांची ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. मात्र ही ई-के-वाय-सी करत असताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा लाभार्थ्याचं नाव या यादीतून काढलं जाऊ शकतं. अशा प्रकारची चूक केल्यास तुमचंही नाव वगळलं जाऊ शकतं आणि यापुढे तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही. नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे याबाबतचीच छोटेखानी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ई-के-वाय-सी करावी लागणार आहे आणि त्यासाठी सरकारने प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे. ही ई-के-वाय-सी ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहे. दरम्यान ई-के-वाय-सी नेमकी कशी करायची, त्यासाठीची प्रक्रिया काय आहे, याबाबतची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. दरम्यान एकीकडे अनेक महिला ई-के-वाय-सी करत असताना त्यांना अनेक प्रश्न पडत आहेत, की आता महिलांनी के-वाय-सी करताना जर योग्य काळजी घेतली नाही, तर त्यांचे नाव थेट लाभार्थी यादीतून काढले जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. आता ही ई-के-वाय-सी करताना पहिला आणि दुसरा मुद्दा तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, हेच या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मागच्या वर्षी 2024 मध्ये जूनपासून ही योजना लागू झाली आणि 2024 मध्ये 14 ऑगस्टला लाडक्या बहिणीच्या खात्याला अनेक महिलांना मेसेज आले, की 3 महिन्याचे हप्ते जमा झाले होते. 4,500 कुणाच्या खात्याला जमा झाले होते, तर कोणाला कमी अधिक प्रमाणामध्ये हे पैसे जमा झाले होते आणि अशा स्थितीमध्ये त्याही वेळेस वेगवेगळ्या मंत्र्यांकडून दररोज वेगवेगळं नवीन अपडेट या लाडकी बहिणीच्या संदर्भात येत होतं. म्हणजे सरकारला दुसरा काही उद्योगच उरला नव्हता, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, की उठसूट प्रेस मीडिया घ्यायचा आणि रोज नवीन-नवीन काहीतरी अपडेट सांगत राहायची. याही वर्षी तीच परिस्थिती आहे, की 26 लाखाच्या आसपास महिलांची नावं वगळली असल्याचे सरकारकडून सांगण्यात येतं. मात्र त्यापेक्षा कितीतरी जास्त संख्येने ह्या महिला आहेत. अनेक महिलांच्या खात्याला पैसेच आलेले नाहीत. महिला वारंवार जाऊन आपले खाते चेक करतात, मात्र त्यांना काही महिन्यापर्यंत लाभ मिळाला, त्याच्यानंतर येणं बंद झालेलं आहे. डी अंतर्गत दुसऱ्या बँकेच्या खात्याला पैसे गेले जात असतील, असं संबंधित प्रकल्प अधिकारी किंवा महसूल प्रशासनाकडून सांगितलं जातं. मात्र इतर बँकांची खाते चेक करूनही पैसे दिसत नाहीत. आताही ज्या महिलांना नियमित लाभ मिळत आहे, तर त्यांची ई-के-वाय-सी नेमकी का केली जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कारण बँकेचे खाते अपडेट केले त्यावेळेस के-वाय-सी, ई-के-वाय-सी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सुरुवातीला अर्ज भरतेवेळी ही माहिती महिलांनी घोषणापत्राद्वारे व माहितीच्या कॉलममध्ये सादर केलेली आहे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना नियमांना डावलून लाभ घेतला असल्याचं आरोप सरकारकडून केला जात आहे. तशा त्या महिलांना नियमानुसार नोटीस देणं लाभ बंद करत असताना हे आवश्यक असतं. मात्र अशा कुठल्याच महिलांना नोटीस वगैरे किंवा पूर्वसूचना सरकारकडून देण्यात आलेल्या नाहीत. तर अशा महिला ज्यांचा लाभ अचानकपणे, आकस्मिकपणे बंद झालेला आहे, तर त्या संबंधित प्रशासनाकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा तहसीलदाराकडे किंवा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे माहिती अधिकाराचा अर्ज करू शकतात किंवा त्यांना तशी विचारणा करू शकतात, की माझा लाभ का, कुठल्या कारणामुळे बंद करण्यात आला? अ, किंवा सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर त्याची तक्रार सुद्धा करू शकतात. महिलांची नावे लाभार्थी यादीतून हटवली जात आहेत. दुसरीकडे इतरही काही गैरप्रकार आढळून आले असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. हेच प्रकार थांबवावेत यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी करणं अनिवार्य, बंधनकारक केलेलं आहे. पात्र योग्य महिलेलाच या योजनेचा लाभ मिळावा, असा उद्देश यामागे आहे. तर आता ही के-वाय-सी नेमकी कशी करायची? तर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला त्यासाठी जावं लागणार आहे किंवा ऑनलाईन केंद्रावर जात असाल तर त्या ठिकाणी 50, 100, ₹30 घेतले जातात. तर ते देऊन तुम्हाला त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. मात्र 18 सप्टेंबरला पासून आत्तापर्यंत अनेकांचा अनुभव आलेला आहे, की हे सर्व्हर किंवा हे संकेतस्थळ व्यवस्थित चालत नाही, ओ-टी-पी मोबाईलला येत नाहीत, अशा अनेक तक्रारी आहेत. अजून 60 दिवसापर्यंत 18 सप्टेंबरपासून तर 17 नोव्हेंबरपर्यंत या के-वाय-सीसाठी मुदत दिलेली आहे. मुखपृष्ठावर असलेल्या ई-के-वाय-सी बॅनरवर क्लिक केल्याच्या नंतर ई-के-वाय-सी फॉर्म उघडतो. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड जो खाली बॉक्समध्ये दिसतो आहे तो टाकायचा आहे. त्या पद्धतीनं ते केल्याच्या नंतर ओ-टी-पीसाठीची प्रक्रिया सुरू होते. कुठल्या साईटवर जायचं त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या फॉर्ममध्ये लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला 2-3 प्रकारचे मेसेज येतात.
एकतर ई-के-वाय-सी करताना 2 बाबी प्रमाणित त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत, की तुम्ही जर सदर बाबी प्रमाणित केल्यानंतरच ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर यातील दुसरा मुद्दा जो आहे, तर तो थोडा अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक आणि योग्य तोच पर्याय निवडावा. दुसऱ्या मुद्द्यात तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, की कुटुंबात केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच लाभ घेत आहेत. याबाबत होय किंवा नाही, यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. तसेच पहिल्या मुद्द्यातही तुम्हाला कुटुंबाच्या सदस्य शासकीय कर्मचारी नसल्याचे प्रमाणित करायचे आहे आणि तुमच्या कुटुंबात कोणतीही शासकीय कर्मचारी नसून देखील तुम्ही होय या पर्यायावर क्लिक केल्यास भविष्यात तुम्हाला मिळणारा लाभ हा थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही पर्यायाचे उत्तर देताना योग्य ते पर्याय निवडणं गरजेचं आहे. याची खातरजमा करणं आवश्यक आहे. नंतरच ई-के-वाय-सी सबमिटचं बटन दाबलं जावं. एकदा का ई-के-वाय-सी सबमिटचं बटन दाबलं तर पुन्हा त्याच्यात तुम्हाला काही फेरबदल किंवा एडिट करता येत नाही. तेव्हा हे ई-के-वाय-सी करत असताना ही काळजी घेणं आवश्यक आहे, की तुमच्या कुटुंबामध्ये कुणीही दुसरं इतर लाभ घेत नाही, याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. तुमच्या नंतर काही प्रश्न आहेत, तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे, तुमचं उत्पन्न, तुम्ही परराज्यात राहता का? इतर जी काही प्रश्नावली आहेत, तर याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून तुमच्या घरी त्यानंतरही पडताळणी केली जाणार आहे आणि हे सगळी किचकट प्रक्रिया करण्याची काही गरज नाही. मात्र सरकारच्या मनात कुठेतरी अ, बेईमानी आलेली आहे आणि त्या हिशोबानेच हे सगळं लोकांना ऐन सुगीच्या हंगामामध्ये कामाधंद्याला लावायचं अशी ही सरकारकडून प्रक्रिया होणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.